भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी गुरुवार दिनांक 26 डिसेंबरच्या रात्री निधन झाले. त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. कर्नाटकातील बेळगाव येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही रद्द करण्यात आली. याशिवाय 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून थेट दिल्लीत रवाना झाले आहेत. एम्सच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रियंका गांधी एम्स हॉस्पिटलला पोहोचल्या आहेत. सोनिया गांधीही लवकरच या रुग्णालयात पोहोचणार आहेत. काँग्रेसचे माजी पंतप्रधान असणारे मनमोहन सिंग यांच्या निधनाने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. जागतिक आणि देश पातळीवर एक उत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे.